नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. कोर्टात आता साक्षी विरुद्ध प्रिया दोघींचं विटनेस बॉक्समध्ये उभं राहून भांडण चालू असतं. तरी साक्षी आता प्रियालाच दोष देऊ लागते. ती कोर्टासमोर सांगते की गेली 2 वर्षे ही प्रिया ह्या कोर्टात खोटं बोलत आहे, कोर्टाची दिशाभूल करत आहे. कारण खुनाच्या रात्री मी आश्रमात गेले होते प्रियाकडे पैसे मागायला. त्यावर प्रियाला राग येतो. तीही कोर्टासमोर म्हणू लागते की ही साक्षी शिकरे हिनेच त्या विलासचा खून केलेला आहे. तेव्हा आता अर्जुन उभा राहतो तर दामिनी म्हणू लागते की नाही, मधुकर पाटीलने केलेला आहे. तेव्हा आता सायलीला राग येतो. तीही उभी राहते आणि म्हणते की मधुकर पाटीलने नाही, ते निर्दोष आहेत. हा खून साक्षी शिकरे हिनेच केलेला आहे. तेव्हा आता जज साहेब तुम्हीच सांगा निकाल काय आहे ते. मग आता जज साहेब लगेच ऑर्डर म्हणून सगळ्यांना शांत बसायला सांगतात आणि म्हणतात की आता सगळ्या मिळालेल्या साक्षी पुराव्यांवरून हे सिद्ध होत आहे की अर्जुन सुभेदार यांनी दिलेलं स्टेटमेंट हेच योग्य आहे आणि त्यामुळेच साक्षी शिकरे हीच विलास खुनाच्या केसमागची खरी गुन्हेगार आहे. तेव्हा आता प्रेक्षकांनो सगळ्यात मोठी शिक्षा साक्षी शिकरेला होणार आहे. महिपत शिकरे याचा कायमचा हा प्रवास इथेच थांबताना आपण पाहणार आहोत. तर ही केस आता फायनली सायली अर्जुन जिंकल्यामुळे मधुभाऊंची निर्दोष सुटका झालेली आहे. असा अंतिम टप्प्यात खटला आलेला आहे. पाहायला विसरू नका. ठरलं तर मग आणि अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.